मात्र पुण्यातून मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊया। बदला खानदेशाला दौरा पाठा, त्यातलाही कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहेत, एकमेकाचं दुःख सारखं आहे, दोघंही तुटून पडणार आहेत। अनिल बोंडवे म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री जरी झाला तरी आरक्षण मिळणार नाही। नाही, असले किती आले असले त्यांना आता गिनतच नाही, मी ते गिनतीत बी नाहीत मराठी, तर मराठी रोज असे किती ओळून फेकून देते। कालच्या भुजबळांची एक मराठा जातीचं प्रतिनिधित्व करतात, आम्ही 365 जातीचं प्रतिनिधित्व करतोय, वर्गाचं करतोय, जातीसाठी नाही, सगळ्या जातीसाठी आम्ही असं आरक्षण मिळणं शक्य आहे। कोण म्हणतंय असं? पण भाषण करत असतं माणूस, सगळ्यांना माहिती आहे मराठा कधीच जातीवादी नाही आहे, नाचण्याचं काही कारण पण नाही। काल छगन भुजबळ यांची एक सभा झाली, त्यातून तुम्हाला थेट आव्हान देण्यात आलं आहे, 288 पैकी 8 जागा निवडून दाखवा असं चॅलेंज केलं। त्याला नाही मत देतो, हिंमत माहीत झाली त्याला हिंमत चांगली माहीत झालेली, हिंमत काय असती हे त्याला चांगला माहीत झालेलं आहे। आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको म्हणा, ओबीसी मराठा एकत्र आहे, तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे, गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको, कारण तुझं राजकारण तू साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको, एवढंच काम फक्त बाकी कर तू, बाकी मी बघतो काय करायचं, किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो। वारंवार रॅली झाली शांततेत, पुन्हा एकदा एका आता अभियान दरेकरांचं, फडणवीसांचं अभियान, षडयंत्र, सापळा, मराठ्यांचे समाज एकत्र झालाय, त्यात फूट दाखवायची एवढी धडपड आहे त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूट दाखवायची, बाकी काय नाही। देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायची, बाकी काहीच नाही। आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच, आता हे कुठला काळ असू द्या, काळ कोणचाही असू द्या, प्रत्येकाकडे 4-2 सूर्य असतातच, त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही, पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार, कधीच। मी आहे तोपर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही, मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसीतून मिळणार असणार। हो, नाही आरक्षण दिल्यावर काय सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहेत, आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार, बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार, सगळ्या जाती धर्माचे। ही पहिला उठाव असणार आहे की सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले, सत्तेत गेले, ही पहिल्यांदा घडणार आहे 75 वर्ष। 13 जागा म्हणले, विधानसभेची सगळे पक्ष तयारी करतात, तुम्ही काय तयारी केली? सर्वेक्षण आले तुमच्याकडे, काय निवडणुका लढण्यासाठी तयारी करावी लागते? तयारी तर सुरूच आहे, पण काय तयारी झाली 29 ऑगस्टला सांगतो आम्ही, आताच सांगितलं ना, खेळ पांगत असतो। काल मुख्यमंत्री पदाची बॅनर लागले तुमचे, परत लागते? नाही, मी नाही होणार, ते भावना असेल समाजाची असती, परंतु मला नादच नाही, मला मी स्वार्थी नाही, समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही, समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार। तुम्ही मराठा उमेदवारांना असं सांगणार आहे का तुम्ही आरक्षणाचा पाठिंबा देणार पत्र द्या, मग तिकीट कसं देणार, काय निकष काय निवडणूक लढवायचा निकष काय? 29ला सांगतो ना, हा चलो बस। 29ला फायनल निर्णय आहे, समाज राज्यातला तिथं येणार आहे, 29ला फायनल निर्णय, लढायचे का पाडायचे। चलो, धन्यवाद दादा। पुण्यातून मनोज जरांगे पाटील बोलत होते, मी असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत, तर सर्व जातीच्या लोकांना उमेदवारी देणार असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं।